मिथुन राशीवाल्यांनो थांबा. हा संदेश योगायोगाने तुमच्यापर्यंत आलेला नाही. कारण आजपासून तुमच्या आयुष्यात असे बदल सुरू होणार आहेत जे तुमच्या विचारांची दिशा, निर्णयांची ताकद आणि संपूर्ण भविष्य हलवून टाकतील. तुमचं मन कायम चालू असतं, विचार, योजना, कल्पना, प्रश्न. पण अनेकदा हाच वेग तुमच्यासाठी अडथळा ठरतो. कधी योग्य निर्णय घ्यायला उशीर झाला, कधी संधी असूनही गोंधळामुळे ती हातातून निसटली. म्हणूनच मनात एक प्रश्न सतत राहिला की माझं सगळं असूनही मी मागे का? आता ग्रहांची चाल बदलते. मिथुन राशीच्या आयुष्यात स्पष्टता, स्थैर्य आणि मोठा ब्रेक येतोय. जे अडकवलेलं होतं ते सुटेल, जे गोंधळात होतं त्याला दिशा मिळेल आणि जे फक्त विचारात होतं ते प्रत्यक्षात उतरणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे जे ऐकणार आहात ते तुमच्या करिअर, पैशांपासून ते नात्यांपर्यंत सगळंच नव्याने मांडून टाकू शकतं. मिथुन राशीवाल्यांनो, आजपासून तुमचा वेग नाही तर तुमची स्पष्टता तुमचं भविष्य ठरवणार आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आता खुशखबर क्रमांक 1 आहे, गोंधळ संपतोय, स्पष्ट निर्णय आणि थांबलेली कामं पुढे सरकणार आहे. मिथुन राशीवाल्यांनो, ही पहिली खुशखबर तुमच्या मनाला सर्वात मोठा दिलासा देणारी आहे. कारण गेल्या काही काळापासून तुमचं मन सतत 2-3 दिशांनी ओढलं जात होतं. एकाच वेळी अनेक पर्याय, अनेक विचार आणि प्रत्येक निर्णयावर शंका. त्यामुळे काम करण्याची क्षमता असूनही गोष्टी अडकल्या. मला सगळं कळतंय, पण नेमकं काय निवडायचं हा प्रश्न मनात घोळत होता. आता ग्रहांची चाल अशी बदलते की मिथुन राशीच्या आयुष्यात स्पष्टता येते. जे निर्णय सतत पुढे ढकलले जात होते ते आता ठामपणे घेतले जातील. अडकलेली फाईल, थांबलेलं प्रोजेक्ट, न झालेली चर्चा, हे सगळं अचानक पुढे सरकेल. एका फोन कॉलने, एका भेटीतून किंवा एका योग्य सल्ल्यामुळे मार्ग मोकळा होईल. या बदलाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचा आत्मविश्वास परत येईल. गोंधळ कमी झाला की वेग आपोआप वाढतो आणि तुम्हाला जाणवेल की आता मला सगळं कळतंय, मी काय करतोय ते. ही खुशखबर म्हणजे फक्त काम सुरू होण्याची नाही, तर मन शांत होऊन योग्य दिशेने चालायला लागण्याची आहे. मिथुन राशीवाल्यांनो, आता विचारांमध्ये नाही तर कृतींमध्ये तुमचं यश दिसणार आहे. आता खुशखबर क्रमांक 2 आहे, संवादातून संधी, नवीन ओळख आणि करिअरमध्ये फायदा. मिथुन राशीवाल्यांनो, ही दुसरी खुशखबर तुमच्या सर्वात मोठ्या ताकदीशी, संवादाशी जोडलेली आहे. कारण बोलणं, समजावणं, शिकणं आणि लोकांशी जुळवून घेणं हे तुमचं नैसर्गिक कौशल्य आहे. पण अलीकडे असं झालं की बोलूनही परिणाम दिसत नव्हता, कल्पना मांडूनही दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे मनात निराशा होती. मी सांगतो पण ऐकलंच जात नाही. आता ग्रहयोग असा तयार होतोय की मिथुन राशीच्या आयुष्यात योग्य शब्द योग्य वेळी काम करणार आहेत. एखादी चर्चा, मुलाखत, मीटिंग किंवा साधा संवादही तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल. नवीन ओळखी होतील ज्या पुढे करिअर, व्यवसाय किंवा शिक्षणात मोठा फायदा देतील. या काळात तुमच्या कल्पनांना व्यासपीठ मिळेल. लिहिणं, बोलणं, शिकवणं, सेल्स, मीडिया, ऑनलाईन काम, या सगळ्या क्षेत्रात मिथुन राशीचं नशीब जोरात चालेल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील कारण तुमच्या शब्दांमध्ये स्पष्टता आणि आत्मविश्वास असेल. ही खुशखबर म्हणजे केवळ बोलण्याची नाही तर संवादातून आयुष्य बदलणाऱ्या संधी मिळण्याच्या आहे. मिथुन राशीवाल्यांनो, आता शांत राहू नका, कारण तुमचे शब्दच तुमचं भविष्य घडवणार आहेत. खुशखबर क्रमांक 3 आहे, आर्थिक सुधारणा, अनेक उत्पन्नाचे मार्ग आणि पैशावर नियंत्रण. मिथुन राशीवाल्यांनो, ही तिसरी खुशखबर पैशाबाबत ताण कमी करणारी आहे. कारण तुमचं आयुष्य नेहमी एकाच मार्गावर चालत नाही. कधी एकाच वेळी 2-3 कामं, कधी नवीन प्रयोग, कधी अचानक खर्च. त्यामुळे पैसा येतो पण टिकत नाही अशी भावना राहील. कमाई आहे पण स्थैर्य का नाही हा प्रश्न मनात होता. आता ग्रहांची चाल अशी होते की मिथुन राशीच्या आयुष्यात एकापेक्षा एक जास्त उत्पन्नाचे मार्ग उघडतील. फ्रीलान्स, पार्ट टाइम, ऑनलाईन काम, कमिशन किंवा कौशल्यावर आधारित कमाई, थांबलेले पेमेंट, उशिरा मिळणारा पैसा किंवा जुना व्यवहार आता हातात येण्याची शक्यता आहे. या काळात सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे पैशावर तुमचं नियंत्रण वाढेल. खर्च आणि कमाई यांचा समतोल साधता येईल. अचानक येणाऱ्या पैशांचा योग्य वापर करण्याची शहाणपणाची दृष्टी मिळेल. त्यामुळे मनात सुरक्षिततेची भावना तयार होईल. ही खुशखबर म्हणजे केवळ पैसा वाढण्याची नाही तर पैशाला दिशा मिळण्याची आहे. मिथुन राशीवाल्यांनो, आता पैसा तुमच्यासाठी गोंधळ नाही तर व्यवस्थापनच साधन ठरणार आहे. खुशखबर क्रमांक 4 आहे, नात्यांमध्ये स्पष्टता, विश्वास आणि मनाला दिलासा. मिथुन राशीवाल्यांनो, ही चौथी खुशखबर तुमच्या मनाला हलकं करणारी आहे. कारण तुम्ही मनाने खूप संवेदनशील आहात, पण ते नेहमी व्यक्त होत नाहीत. कधी शब्द जास्त झाले, कधी शब्द कमी पडले आणि त्यातूनच नात्यांमध्ये गैरसमज निर्माण झाले. काही नात्यांमध्ये तुम्ही सतत समजावण्याच्या भूमिकेत राहिलात पण स्वतःला समजून घेतलं गेलं नाही. त्यामुळे आतून प्रश्न आला की मी खरंच इतका गोंधळात टाकणारा आहे का? आता ग्रहांची चाल बदलते आणि मिथुन राशीच्या आयुष्यात नात्यांमध्ये स्पष्टता येते.
जे बोलणं अपूर्ण राहिलं होतं ते पूर्ण होईल, गैरसमज दूर होतील आणि नात्यांमध्ये विश्वास परत येईल. कुटुंबात, प्रेमात किंवा मैत्रीत मोकळेपणाने संवाद होईल आणि तो संवाद मनाला शांती देणारा असेल. या काळात तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट जाणवेल की तुम्हाला सतत बदलण्याची गरज नाही. जे नातं खरं आहे ते तुम्हाला जसे आहे तसेच स्वीकारेल. काही मिथुन राशीच्या आयुष्यात तर असा व्यक्ती आधार म्हणून उभा राहील जो तुमच्या विचारांचा वेग आणि भावना दोन्ही समजून घेईल. ही खुशखबर म्हणजे केवळ नातं टिकवण्याची नाही तर मनाला समज मिळण्याची आहे. मिथुन राशीवाल्यांनो, आता नात्यांमध्ये गोंधळ नाही, फक्त स्पष्टता आणि विश्वास राहील. आता खुशखबर क्रमांक 5 आहे आरोग्य, मानसिक स्थैर्य आणि विचारांना विश्रांती. मिथुन राशीवाल्यांनो, ही 5वी खुशखबर तुमच्या मनासाठी औषधासारखी आहे. कारण तुमचं मन कधीच थांबत नाही. विचार, कल्पना, चिंता, योजना, दिवस संपला तरी डोकं चालूच असतं. त्यामुळे शरीर ठीक असलं तरी मन थकलेलं, झोप अपुरी आणि चिडचिड वाढलेली जाणवत होती. मी थकलोय पण का थकलोय तेच कळत नाही, अशी अवस्था झाली होती. आता ग्रहांची चाल अशी होते की मिथुन राशीच्या आयुष्यात मानसिक स्थैर्य परत येत आहे. विचारांचा गोंधळ कमी होईल, मनाला थोडी विश्रांती मिळेल, झोप सुधारेल, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल आणि दिवस अधिक नियोजनबद्ध वाटेल. काही मिथुन राशीच्या आयुष्यात ध्यान, लेखन, संगीत किंवा निसर्गाशी जोडणारी सवय लागेल, जी मनाला शांत ठेवणारी असेल. या काळात तुमच्या आरोग्याचा खरा फायदा म्हणजे मन आणि शरीर यांचा समतोल. जेव्हा मन शांत होतं तेव्हा निर्णय चांगले होतात आणि आत्मविश्वास आपोआप वाढतो. ही खुशखबर म्हणजे केवळ आरोग्य सुधारण्याची नाही तर स्वतःला थांबवण्याची आणि श्वास घेण्याची परवानगी मिळण्याची आहे. मिथुन राशीवाल्यांनो, आता मन शांत असेल आणि त्या शांततेतूनच तुमचं पुढचं यश जन्म घेईल. मिथुन राशीवाल्यांनो, आज तुम्ही ऐकलेल्या या सगळ्या खुशखबऱ्या फक्त शब्द नाहीत तर तुमच्या आयुष्यात सुरू होत असलेल्या बदलांचे संकेत आहेत. इतके दिवस तुम्ही थांबलात, समजून घेतलं, स्वतःला सावरत पुढे चालत राहिलात. कधी मनात प्रश्न होते, कधी निराशा, पण तरीही तुम्ही हार मानली नाही. आता वेळ आली आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची. भीतीपेक्षा ध्येय मोठं ठेवा. संभ्रमाऐवजी निर्णय घ्या आणि मिळालेल्या संधी ओळखा. कारण नशीब तुमच्या बाजूने तेव्हाच उभं राहतं जेव्हा माणूस स्वतःसाठी उभा राहतो. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, जे निघून गेलं त्याची खंत नको, जे येतंय त्याची भीतीही नको आणि जे तुमचं आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मिथुन राशीवाल्यांनो, तुमचा प्रवास आता वेगळ्या उंचीवर जातोय. शांत मन, सकारात्मक विचार आणि सतत प्रयत्न हेच तुमचं खऱ्या अर्थाने भाग्य आहे. देवावर विश्वास ठेवा, स्वतःवर श्रद्धा ठेवा, कारण आता खरंच तुमची वेळ सुरू झाली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.